तर नुकसानीची दखल न घेतल्यानं शेतकऱ्यांना आता अनोख्या पद्धतीने निषेध केला। संतापलेल्या शेतकऱ्याने पिकावर रोटाव्हेटर फिरवला। रोटाव्हेटर फिरवण्याच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाच त्याने छापलेली आहे। अमरावतीमधील तिवसा तालुक्यातील हा सगळा प्रकार आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहुयात या शेतकऱ्याने नेमकं काय केलंय। संपूर्ण विदर्भामध्ये सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे नुकसान झालं। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडलेला आहे। आपण जर पाहिलं तर दिवाळीपूर्वी हे सोयाबीनचे शेत निघतं, मात्र पुन्हा एकदा पावसामुळे पूर्णपणे सोयाबीन खराब झालं। अशातच तिवसा तालुक्यातील दयाराम राठोड नामक या शेतकऱ्यांनी जर पाहिलं तर या ठिकाणी सोयाबीनच्या शेतात कुठल्याही प्रकारे उत्पन्न होणार नसल्यामुळे चक्क आक्रमक होत त्यांनी एक निमंत्रण पत्रिका छापली होती। थेट निमंत्रण पत्रिका जी आहे प्रशासनाला सुद्धा दिली होती आणि या शेतकऱ्यांनी जर पाहिलं तर अक्षरशः आपलं शेत नष्ट करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी संपूर्ण रोटावेटर फिरवलेला आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेत उद्ध्वस्त केले। त्यांनी एक जाहीर निमंत्रण पत्रिका देखील आहे। तहसीलदार साहेब तिवसा आणि संपूर्ण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी काही आपल्याला मजकूर दिसतोय। शेतकरी आक्रमक झालेला, कारण का जर पाहिलं तर दिवाळीपूर्वी जर या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर पूर्णपणे दिवाळी शेतकऱ्यांची अंधारात जाण्याची शक्यता। आपण या शेतकऱ्याशी बातचीत करूया। त्याचा काय सांगा, तुम्ही निमंत्रण पत्रिका छापलेली होती आणि आता रोटावेटर फिरवलं, पीक नष्ट केलेलं आहे। माझं एवढंच म्हणणं प्रशासन आणि शासनाला की आमचा शेतकऱ्याचा कोणी कैवारी आता महाराष्ट्रामध्ये नाही आहे का? कारण कसं एक लाजीरवाणी बाब आहे की शासनाने 1.5 महिन्यापासून वारंवार शासनाने आणि प्रशासनाने पंचनाम्याच्या नावावरती आमची फक्त थट्टा केलेली आहे, परंतु कोणताच शासनाचा व प्रशासनाचा माणूस आमच्या बांधावर आजपर्यंत आलेला नाही आहे। त्या दुकोटामध्ये कमीत कमी आमचे पंचनामा करण्याकरिता तुम्ही बांधावर येऊ शकत नाही, परंतु आमच्या दुकोटामध्ये सामील होऊन आमच्या अल्पहाराचा आनंद घ्यावा ही आमची इच्छा होती। तरी सुद्धा लाजीरवाणी बाब आहे की प्रशासनाचा व शासनाचा कोणताही माणूस आमच्या शेंदोळा बुजुर्ग या सुजातपूर मध्ये किंवा कोणत्याही शेतकऱ्याच्या बांधावर आजपर्यंत पोहोचलेला नाही आहे। सरकार नुकसान भरपाई देणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।